नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. एखाद्या वेळेस आपल्याकडे जर सुकी भाजी शिल्लक असेल, तर ती भाजी दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी आपले नाक मुरडत असते. म्हणून आज आपण शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे किंवा धपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे माझ्याकडे एक प्लेट बटाट्याची सुकी भाजी शिल्लक होती. बटाट्याऐवजी दुसरी कुठलीही सुकी भाजी शिल्लक असेल तर ती तुम्ही पराठ्यांसाठी वापरू शकता. ही बटाट्याची सर्व भाजी मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिक्सरला जाडसर फिरवून घेऊयात. इथे मी परातीमध्ये 2 कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या परातीमध्येच एका बाजूला मिक्सरला फिरवून घेतलेली सर्व भाजी टाकूयात. आता पिठामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा कस्तुरी मेथी. मेथी अशी हातावर चोळून टाकायची, म्हणजे मेथीचा स्वाद पिठात छान उतरतो. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करूयात. तिखट, मीठ व हळद हे भाजीमध्ये सुद्धा असल्यामुळे पिठामध्ये तिखट, मीठ व हळदीचं प्रमाण चवीनुसारच घालायचं. आता सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर यामध्ये दळलेली भाजी व्यवस्थित मिक्स करायची. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यावर आधी भाजीच्या मॉइश्चरमध्येच पीठ मळून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही. पिठामध्ये भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर कणिक मळून घ्यायची. घट्टसर कणिक मळून झाल्यावर कणकेवर 1 चमचा तेल टाकून कणिक पुन्हा एकदा छान मळून घेऊयात व 10 मिनिटे कणिक मुरू देऊयात. आता 10 मिनिटांनंतर कणिक पुन्हा एकदा मळूयात व त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवूयात. व्यवस्थित छान असे एकसारखे गोळे बनवून झाल्यावर एका गोळ्याला थोडेसे पीठ लावायचं आणि छान पातळसर पराठा लाटून घ्यायचा. साईडला गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे बघा, मस्त पातळसर पराठा लाटून झालेला आहे. तो आता भाजून घेऊयात. तवा पण छान गरम झालेला आहे. पराठा तव्यावर टाकूयात व पराठ्याच्या कडांनी चमचाभर तेल सोडूयात व मीडियम गॅसवर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून पराठा छान खरपूस रंगावर भाजून घेऊयात. पराठा दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेला आहे. तो आता प्लेटमध्ये काढून घेऊयात व अशाच पद्धतीने राहिलेले पराठे बनवून घेऊयात. तर मग शिल्लक राहिलेल्या भाजीचे जर तुम्ही असे पराठे किंवा धपाटे बनवले तर नाक न मुरडता आवडीने शिल्लक राहिलेली भाजी पण संपेल आणि सर्वजण आवडीने पराठे पण फस्त करतील. इथे मस्त मऊ व लुसलुशीत सर्व पराठे बनवून तयार आहेत. हे पराठे तुम्ही लोणचं, शेंगदाण्याची चटणी किंवा दह्याबरोबर खा. चवीला अप्रतिम लागतात. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.